काल पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या नावावरून सुरू असलेल्या जमीन प्रकारावर भाष्य केलं। मला हा व्यवहार माहीत नव्हता। आता या प्रकरणातून शिकायला हवं। तज्ञ माणसाचं मार्गदर्शन घेऊन पुढे निर्णय घ्यावेत असा सल्ला मी पार्थ पवारला देणार असल्याचं मत अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। रेव्हेन्यू विभाग या प्रकरणाची चौकशी करत असून कोणत्याही दबावाला बळी पडू नका असे निर्देश दिल्याचंही अजित पवारांनी यावेळी सांगितलंय। कालही नियमावर पोट ठेवून चालणारा एक कार्यकर्ता होतो, आजही आणि उद्याही राहणार आहे। मी असल्या कुठल्या गोष्टीचं कधीच आयुष्यात समर्थन करणार नाही, मला ते पटतच नाही। एक आणि हे सगळं होत असताना यामध्ये मी पार्थला माझं काल काय झालं, माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो। पार्थ मुंबईमध्ये, मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे, परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे काही प्रकरण झालं, हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत, कारण माणूस अनुभवातनं नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय, त्याची सुरुवात आहे। तर पुन्हा अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ञ माणूस जो असतो, भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल, म्हणजे वकील सल्ला द्यायला, ऍडवाइस द्यायला हे करतात ना, त्याच्या प्रकारचा आपल्याकडे चांगले ऍडवायझर आहेत, चांगले वकील आहेत, चांगली टीम आहे, त्यांचा सल्ला घ्यावा आणि